नमस्कार, मी उर्मिला कवडे डिझाईनमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर बघा, जे ब्लाऊज मी काल कट केले होते अर्जंटमध्ये आलेले, तर बघा हे असं साधं वर्कमधलं ब्लाऊज आहे. तर ते कट केलं तर म्हटलं होते तुम्हाला मी काल की मी तुमच्यासोबत ते नक्की शेअर करेन. तर बघा ते ब्लाऊज मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर बघा ब्लाऊजची उंची घेतलेली आहे 15 उंची आणि इथं घडी घेतलेली आहे 10.25 वरती याचीवाली फिटिंग आहे आणि 1.5 इंच मार्जिन घेतलेलं आहे किंवा 2 इंच तुम्ही मार्जिन घेऊ शकता. तर बघा इथं मोंडा घेतलेला आहे, म्हणजे शोल्डर घेतलेला आहे 5.5चं आणि मोंडा पण घेतलेला आहे 5.5चा. तर बघा अशी खडूनी मार्किंग करून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर सरळ लाईन अशी मारून घ्यायची आहे आणि इथं गोल राऊंड देऊन घ्यायचं आहे. तर बघा इथं मी 1 इंच घेते आणि समोरच्या भागामध्ये मी अर्धा इंच थोडंसं आतमध्ये घेते, म्हणजे इथं झोळ वगैरे पडत नाही. त्याच्यामुळं पाठीमागच्या भागाला 1 इंच दिसतो, म्हणजे तसा समोरच्या भाग धरून 1.5 इंच येतो. तर बघा व्यवस्थित आता हे आकार देऊन हे जास्तीचा भाग हा कट करून घ्यायचा आहे, आपल्याला व्यवस्थित आकार देऊन घ्यायचा आहे. तर बघा एकदम सोपी पद्धत आहे. हे असं वर्कचं जे ब्लाऊज असलं तर या पद्धतीने तुम्ही शिवलं तर एकदम सोपं असतं, कारण जो मधला भाग असतो गळ्याचा तो जास्तीचा असतो त्याच्यामुळे. तर बघा इथं आता गळ्याची उंची टाकून घ्यायची आपल्याला. तर बघा गळ्याची उंची टाकायच्या आधी पहिले आपल्याला याची गळ्याची उंची मोजून घ्यायची आहे ब्लाऊजच्या. तर बघा इथं 9.5 गळ्याची उंची भरत आहे आणि वरच्या बाजूने आपल्याला अर्धा इंच दाबण्यासाठी, शोल्डर दाबण्यासाठी ठेवायचं असतं, त्याच्यामुळे वरती अर्धा इंच पाऊण इंच सोडायचं असतं. तर बघा इथं आता गळ्याची उंची घेतलेली आहे मी 9.5 इंच. आता इथं घ्यायचं आहे आपल्याला 3 इंच. तर कारण 3 इंच का घ्यायचं, कारण जो खालचा गळ्याचा भाग असतो तो जास्त डीप असतो, त्याच्यामुळे इथं तुम्ही 2.5 किंवा 3 इंच घेऊ शकता. इथं 2.25चा गळा घेतलेला आहे मी आणि त्याच्यानंतर जो गळ्याचा रुंदी येईल त्यानुसार तुम्हाला गळ्याची रुंदी टाकायची आहे. तर बघा इथं 2.5 जरी गळ्याची रुंदी टाकली तरी पण चालेल. तर बघा बॉक्स तयार करून घेतला आणि गोल आकार देऊन घेतलेला आहे मी. तर बघा त्याच्यानंतर जे हा पाठीमागचा भाग आहे मी असा मध्यातून असा 1 इंच असा टीप मारून घेतलेली आहे तिरकी. तर बघा इथं 1 इंच तुम्हाला दिसत असेल, या पद्धतीने 1 इंच असा मारलेला आहे आणि इथं आपल्याला आता 2.5 इंचाचाच दोन्ही कडचा भाग हा गळ्याचा येत आहे. या पद्धतीने बघू शकता तुम्ही, बरोबर दोन्हीकडून 2.5 इंच आलेला आहे आणि म्हणजे 5.5 हा आहे या पद्धतीने. म्हणजे आपण 1 इंच असा मधून दाबलेला आहे, त्याच्यामुळे ही रुंदी कमी झालेली आहे. या पद्धतीने तुम्ही रुंदी त्याची कमी केली तर एकदम सुंदर असा गळ्याला फिनिशिंग येते. आणि हे बघा अशी तिरकी लाईन मी सरळ अशी टिप मारून घेतलेली आहे गळ्याला. तर बघा त्याच्यानंतर आता हा जो गळा आहे त्याचा आपल्याला असं व्यवस्थित असा मध्य काढून घ्यायचा आणि त्याच्यानंतर जो गळा आहे पाठीमागचा त्याला चांगली खडूनी मार्किंग करून घ्यायची आहे आणि इकडच्या साईडने आपल्याला उमटून घ्यायचं आहे, म्हणजे दोन्ही साईडने आपल्याला गळ्याचा आकार उमटून घ्यायचा आहे, म्हणजे याचावाला गळ्याचा आकार कमी जास्त व्हायला नको आणि शोल्डर पण कमी पडायला नको. त्याच्यामुळे व्यवस्थित असा जो खडूने मार्किंग केलेली आहे ती इकडच्या साईडने आपल्याला डार्क उमटून घ्यायची आहे. तर बघा व्यवस्थित असं उमटून घेतल्याच्या नंतर आता आपल्याला हे खडूने डार्क करून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि त्याच्यानंतर मध्यातून आपल्याला ब्लाऊज असं अस्तरवरती ठेवून घ्यायचं आहे या पद्धतीने. तर बघू शकता या पद्धतीने. तर बघा असं व्यवस्थित आता हे मध्यातून मध्ये आपल्याला ठेवून घ्यायचं आहे आणि जी खालची गळ्याची जी डिझाईन आहे ती पण आपली अस्तर जे आहे त्याच्या मध्यातूनच आलं पाहिजे. तर बघा व्यवस्थित आता दोन्ही साईडने जे वर्क आहे ते दोन्ही साईडने सारखं आलं पाहिजे, याची पण आपल्याला काळजी घ्यायची आहे आणि मगच आपल्याला पिना पॅक करायची आहे. तर बघा व्यवस्थित आता आपण दोन्ही साईडने आपल्याला व्यवस्थित असं बघून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतरच पिना आपल्याला पॅक करायची आहे. तर बघा आता आपण पिना पॅक करून घेऊया. तर बघा इकडं खालची जी साईड आहे त्याचं पण आपल्याला मध्येच घेऊन मध्यावरती ठेवायचं आहे, म्हणजे डिझाईन जी आहे पाठीवरती मध्यातूनच आपली रेडी होईल. तर बघा त्याच्यानंतर आपल्याला अशी आता उलटं ठेवून आपल्याला टिप मारायची आहे. तर बघा ब्लाऊज पीसाचं कापड मी सोयीचं ठेवून घेतलं होतं आणि त्याच्यावरती अस्तर ठेवून घेतलं आणि पिना वगैरे पॅक करून घेतलं आणि त्याच्यानंतर आपल्याला ब्लाऊज पीसाच्या उलट्या साईडने टिप मारायची आहे, म्हणजे जी डिझाईन आहे ती आपल्याला इकडच्या साईडने आपल्याला डिझाईन दिसन, त्याच्यामुळे आपल्याला पाठीमागच्या साईडने टिप मारून घ्यायची आहे. तर बघा व्यवस्थित आता आपल्याला अशी काठोकाठ अशी टिप मारून घ्यायची आहे. तर बघा तुम्ही सिंगल दाब पण लावून घेऊ शकता. तर बघा याला एवढी काही गरज नव्हती, त्याच्यामुळे मी सिंगल दाब वगैरे काही लावलेलं नाही. तर बघा मी पहिले पण असे जास्त जे वर्कचं ब्लाऊज आहे ते पण मी तुम्हाला शिवून दाखवलेलं आहे, ते नसतं बघितलं तुम्ही तर ते पण नक्की बघा. तर मी सिंगल दाब लावून ते ब्लाऊज रेडी केलेले आहे. तर बरेच असे मागच्या महिन्यामध्ये खूप सारे असे लग्न होते, त्याच्यामुळं असे ब्लाऊज कला जेली साडीमधले खूप सारे असे ब्लाऊज आले होते वर्कचे. तर मी ते भरपूर असे शिवलेले आहे, तुमच्यासोबत शेअर पण केलेले आहे. तर तुम्ही बघितलं नसेल तर नक्की बघा. तर बघा व्यवस्थित अशी काठोकाठ अशी टीप मारून घेतलेली आहे व्यवस्थित. तर बघा व्यवस्थित अशी टीप मारून घ्यायची आहे, धागे वगैरे आपल्याला व्यवस्थित कट करून घ्यायचे आहे आणि त्याच्यानंतर बघू शकता तुम्ही या पद्धतीने अशी टीप मारून घेतली. तर बघा इथं अस्तरचं जे कापड आहे त्याला
असं फोल्ड झालं आणि त्याच्यावरती टीप आली होती. तर बघा मग ही टीप मी व्यवस्थित परत खोलून घेतली आणि याच्यावरती परत अशी टीप मारून घेतली. तर बघा आपल्याला ही पण काळजी घ्यायची आहे, तर व्यवस्थित आपली टीप आली पाहिजे. तर बघा व्यवस्थित आता ही टीप आपल्याला मारून घ्यायची आणि परत आपल्याला सुई धागा काढून घ्यायचा आणि व्यवस्थित हे कट करून घ्यायचं आहे आणि आकार व्यवस्थित आपल्याला देऊन घ्यायचा आहे. तर बघा व्यवस्थित असा आकार देऊन घेतला आणि त्याच्यानंतर असं हे धागा वगैरे कट करून घेतला. तर बघा व्यवस्थित असा आपला हा गळा तयार झालेला आहे आणि त्याच्यानंतर पिना वगैरे आता आपल्याला या काढून घ्यायच्या आहे. तर बघा तुम्ही माझ्या चॅनलला अजून लाईक शेअर सबस्क्राईब नसेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन पण प्रेस करा, म्हणजे जेव्हा मी व्हिडिओ टाकीन तेव्हा तुमच्या मोबाईलवरती अपलोड होईल. तर बघा व्यवस्थित असं आकार देऊन झाल्याच्या नंतर एका साईडने दोन्ही साईडने आपल्याला जॉईंट येणार आहे. तर मी तुम्हाला कालच सांगितलं होतं की ब्लाऊजला पाठीमागच्या भागाला जॉईंट येणार आहे. तर बघा या पद्धतीने सोयीचं ब्लाऊज पीसाचा कापड घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती हे अस्तर घ्यायचं, म्हणजे जे कापड घ्यायचं आहे ब्लाऊज पीसाचंच आणि त्याला असा जॉईंट द्यायचा आहे सोयीच्या भागाकडून आणि त्याच्यानंतर आतमध्ये मुडपून घ्यायचं आणि त्याच्यावरती आपल्याला दाब टीप देऊन घ्यायची, म्हणजे सरळ बाजू आपलीवाली वरच्या भागाने येणे या पद्धतीने. तर बघा ही जी टीप मारलेली आहे ती आपली फिटिंगमध्ये ब्लाऊजच्या याच्यामध्ये जाईल, त्याच्यामुळे ही टीप वगैरे दिसणार नाही. तर बघा इकडच्या साईडने पण अशी मार्किंग करून घेतली मी. तर आपल्याला तिथपर्यंत जॉईंट लावायचं आहे तिथपर्यंत आणि ब्लाऊज पीसाचं कापड परत घेतलं आणि आता आपल्याला इथं पण याच पद्धतीने असं उलटं ठेवून घ्यायचं आहे आणि टीप मारायची अर्धा इंच अशी, त्याच्यावरती आपल्याला दाब टीप द्यायची, म्हणजे व्यवस्थित आपली फिनिशिंगमध्ये हा जो जॉईंट आहे व्यवस्थित फिनिशिंगमध्ये रेडी होतो. तर बघा या पद्धतीने असा जॉईंट द्यायचा आहे. तर बघा बऱ्याच कस्टमरच्या ब्लाऊजला असा जॉईंट येतो, कारण काही काही माप मोठे असते त्याच्यामुळे हे पाठीमागचा भाग पूर्ण बसत नाही आणि बाही पण याची खूप सारी अशी 10 10.5 इंचाची बाही होती, त्याच्यामुळं याला पाठीमागच्या भागाला थोडासा जॉईंट दिला गेला आणि तो जॉईंट याला फिटिंगमध्ये जाणार आहे, त्याची काही काळजी नाही. तर बघा व्यवस्थित अशी ते जॉईंट देऊन झाल्याच्या नंतर आता कमरेला सुद्धा अर्धा इंच अशी आपल्याला सरळ टीप मारून घ्यायची आहे, धागे वगैरे कट करायचे आहे आणि थोडंसं उरलेलं ब्लाऊज पीसाचं कापड आपल्याला कट करून घ्यायचं आहे. नाही कट केलं तरी पण चालेल, कारण ते आतमधून दाबलं जातं. तर व्यवस्थित आता हे कट करून घेतलं आणि त्याच्यानंतर आता उलटं करून घ्यायचं या पद्धतीने आणि आपल्याला अशी थोडीशी जागा सोडून आपल्याला हे कापड कापून घ्यायचं आहे. जी टीप मारलेली आहे त्याच्या पुढंच आपल्याला टीप कट करून घ्यायचं आहे. तर बघा याची काळजी घ्यायची आपल्याला, याचीवाली जी टीप आहे ती कट नाही झाली पाहिजे. तर बघा व्यवस्थित असे कट करून घेतलं आणि त्याच्यावरती छोटे छोटे असे कट मारून घ्यायचे, म्हणजे छोटे छोटे कट मारले तर पलटायला सोपं जात नाही. तर बघा जिथून ओपन जागा आहे तिथून आता आपल्याला हे कापड सरळ करून घ्यायचं आहे. व्यवस्थित आता आपले हे सरळ करून घेतलेलं आहे आणि त्याच्यावरती मी गळ्यावरती दाबटीप देऊन घेतलेली आहे. त्याच्यानंतर आता आपल्याला कमरेला पण एक दाबटीप देऊन घ्यायची, म्हणजे आपलं ब्लाऊज एकदम फिनिशिंगमध्ये रेडी तयार होतं. व्यवस्थित हाताने आता फिनिशिंग करून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर आता आपल्याला पाठीमागून अस्तर लेवल अशी टीप मारून घ्यायची, म्हणजे व्यवस्थित असं फिनिशिंगमध्ये रेडी होईना. हाताने आपल्याला व्यवस्थित असं कापड अस्तरचं करीत चालायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला व्यवस्थित टीप मारीत चालायची आहे. तर बघा दोन्ही साईडने आपल्याला व्यवस्थित अशा टिपा मारून घ्यायच्या आहे आणि त्याच्यानंतर परत कमरेला पण अर्धा इंच अशी परत टीप मारून घ्यायची, म्हणजे फिनिशिंगमध्ये हे ब्लाऊज रेडी आपलं तयार होतं. तर बघा आता ब्लाऊजचं जे कापड आहे ते अस्तर लेवल आपल्याला आता पूर्ण कट करून घ्यायचं आहे. तर बघा व्यवस्थित अशा दाबटीप वगैरे दिल्या तर ब्लाऊज एकदम फिनिशिंगमध्ये आपलं रेडी होतं आणि धागे वगैरे पण आपल्याला कट करीत चालायचं आहे. तर बघा मी एकदम सोप्या पद्धतीत सांगत असते तुम्हाला की ब्लाऊज कसं कट करायचं आणि कसं शिवायचं फिनिशिंगमध्ये, कारण फिनिशिंग महत्त्वाची आहे. फिनिशिंग चांगली असली तर आपलं कस्टमर पण वाटते. तर बघा पाठीमागून आता आपल्याला टक्स मारून घेतलेला आहे, मध्यातून 4 साडेचार इंच आणि उभा 4 साडेचार इंच अशी तिरकी टीप मारून घेतलेली आहे. तर बघू शकता हा जॉईंट आपल्याला असा फिटिंगमध्ये जाणार आहे व्यवस्थित. तर बघा आता मी पूर्ण ब्लाऊज हे रेडी करून घेणार आहे. तर बघा एकदम सुंदर असं हा पाठीमागचा भाग आपला रेडी झालेला आहे फिनिशिंगमध्ये. तर तुम्हाला कसा वाटला नक्की ट्राय करा ह्या पद्धतीने. तर बघा मी पूर्ण ब्लाऊज असं रेडी करून घेतलेला आहे, पण बाही पण बघा एकदम सुंदर अशी आपली तयार झालेली आहे आणि हे 4 टक्समध्ये ब्लाऊज आहे आणि याची शिलाई मी 450 रुपये घेतलेली आहे आणि कस्टमरला सुद्धा ब्लाऊज एकदम सुंदर असं बसलेलं आहे. तुम्हाला आजचा माझा व्हिडिओ कसा वाटला तो पण कमेंट करून नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओ, तोपर्यंत धन्यवाद.